पहिली ते 8व्या वर्गापर्यंत महाराष्ट्र सरकारकडून विद्यार्थ्यांना मोफत गणवेश दिला जातो, परंतु त्यासाठी निधी मिळालेला आहे 240 रुपये। त्यामुळे 240 रुपयात गणवेश कसा शिवायचा हा प्रश्न मुख्याध्यापक संघटनांना पडलेला आहे। लीलाधर ठाकरे सर आपल्यासोबत आहे, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष। सर, काय अडचण आहे तुमची? अडचण ही आहे की गेल्या 7-8 वर्षापासून शासन 300 रुपये प्रमाणे गणवेशासाठी शाळा व्यवस्थापन समितीला निधी उपलब्ध करून देतं, पण या गेल्या 7-8 वर्षात त्यात एक शदामाची वाढ तर केली नाही। उलट यावर्षी गणवेशासाठीचा निधी उपलब्ध करून देताना शासनाने 240 रुपये प्रमाणे उपलब्ध करून दिला, म्हणजे एकूण किमतीच्या 80% उपलब्ध करून दिला आहे। त्यात सुद्धा 20%ची एकूण किमतीत कपात केली आहे। आणि म्हणून आमचा प्रश्न आहे की 240 रुपयात जर चांगला दर्जेदार गणवेशाची अपेक्षा शासन करत असेल तर हे चुकीचं आहे। एवढ्या पैशात विद्यार्थ्यांना दर्जेदार गणवेश शिवून देणं हे कठीण काम झालं आहे। त्याच्यात कापड खरेदी करणे आहे 240 रुपये आले त्याच्यात, आणि शिलाई पण देणे आहे। शिलाईला किती रुपये द्यायला सांगितले? शासनाने जो दर ठरवला त्यात 110 रुपये शिलाईचा दर ठरवण्यात आला होता, आणि अशा वेळेस उरलेल्या निधीत कापड खरेदी करणं 130 रुपये उरतात। मग हो, जो काही निधी उरतो त्यात कापड खरेदी करणं हे अडचणीचं काम आहे। त्यातही मुळात अडचण ही आहे की शासनानं ही योजना जी राबवली आहे त्यात PFMS प्रणालीद्वारे रक्कम अदा केली जाते, म्हणजे सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली आहे। त्या प्रणालीत कुठलाही आगाऊ रक्कम उपलब्ध करून देणे किंवा अग्रिम देणे याची तरतूद नसल्यामुळं जर शाळा व्यवस्थापन समितीला कापड खरेदी करायचं आहे तर ते कापड आता कुठल्या पैशानं किंवा उधारीवर कसं खरेदी करायचं हा सुद्धा मुख्याध्यापकांना प्रश्न भेडसावणार। मग आता काय मागणी काय आहे तुमची? आमची मागणी ही आहे, मुळात 300 रुपयात किंवा कपात केलेल्या नंतर उपलब्ध करून दिलेल्या 240 रुपयात चांगल्या दर्जाचा गणवेश तयार करता येत नाही। आणि म्हणून शिक्षक समिती म्हणून आम्ही शासनाकडे मागणी करतोय की गेल्या 7-8 वर्षात 1 रुपयाची जी दरवाढ केली नाही ती यावर्षीपासून 300 रुपयाऐवजी 500 रुपये प्रति गणवेश निधी उपलब्ध करून देण्यात यावा। शिवाय ही प्रक्रिया राबवताना 29 मेच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार जी अडचण निर्माण झाली आहे त्यामुळे त्या तरतुदी थांबवाव्या आणि पुढच्या वर्षीपासून लागू कराव्या। म्हटलं की गरिबाच्या लेकरांसोबत थट्टा करताय सरकार, असं का म्हणता तुम्ही? अहो, एकीकडे सगळीकडे महागाई वाढत असताना गरिबाच्या लेकरांना ज्या निधीतून गणवेश शिवून द्यायचा आहे त्यात 7-8 वर्ष एका शदामाची वाढ सरकार करत नाही, आणि ती निधी उपलब्ध करून देताना केवळ 80% उपलब्ध करून दिला जातो, म्हणजे 300 पैकी 240 रुपये उपलब्ध करून देण्यात येतात। पुढचा निधी उपलब्ध होईल का नाही आमच्या मनात शंका आहे। आणि म्हणून जर एवढ्या कमी पैशात जर गणवेश शिवायचा तर तो चांगल्या दर्जाचा कसा शिवायचा हा प्रश्न निर्माण होतो, आणि म्हणून ही एकंदरीत गरिबाच्या लेकरांशी थट्टा आहे असं आमचं म्हणणं आहे। राज्यभर ही स्थिती आहे का, आणि वेळेवर गणवेश मिळेल का यावर्षी पहिल्या दिवशी? राज्यभर ही स्थिती आहे, आणि वेळेवर गणवेश मिळण्यासाठी अडचण ही आहे की मागील तरतुदीनुसार मुख्याध्यापकांनी प्रक्रिया सुरू केली, कारण गणवेशाची खरेदीची प्रक्रिया सुरू करणं म्हणजे त्याला 1.5-2 महिने कालावधी लागतो, आणि आत्ता 29 मेला शासनाने त्या योजनेच्या प्रक्रियेसंदर्भात काही बदल केले। मग बदललेल्या तरतुदीनुसार नव्याने प्रक्रिया सुरू करावी लागणार आहे। मिळणार आहे का यावेळेस? नाही, यावेळेस शक्यता नाही। वेळेवर गणवेश यावेळेस मिळणार नाही असं मुख्याध्यापक संघटना आणि शिक्षक संघटना सांगतायत। दुसरा महत्त्वाचा प्रश्न, सरकारी शाळेमध्ये सगळे गरिबाचे लेकरं शाळेत जात असतात। श्रीमंताचे लेकरं तर कॉन्व्हेंटमध्ये 1-1, 1.5 लाख रुपये फीस घेऊन जातात, त्यांना मोफत गणवेशाची गरजही नाही। पण जे गरीब विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सरकारने यावेळेस गणवेशासाठी 240 रुपये दिले, त्यातले 100-110 रुपये तुम्हाला शिलाईचा खर्च द्यायचा आहे। मग 130 रुपयात एका गणवेशाचा कापड घेणार कसा, आणि तो कुठला दर्जाचा असेल हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। त्यामुळेच मुख्याध्यापक संघटना असो, शिक्षक संघटना असो, सगळ्यांची नाराजी आहे की गरिबांच्या लेकरांसोबत या सरकारनं थट्टा थांबवावी। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव